इराणबरोबरच्या युद्धामध्ये अमेरिकेचा पराभव होतो आहे का? डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती फसली आहे का? इराणच्या ड्रोनची किंमत काही लाख आणि अमेरिकेच्या मिसाईल जे त्यांना पाडते त्याची किंमत 37 कोटी. तर हे गणित कसं आहे? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे सध्या जो इराण आणि अमेरिकेचा जो संघर्ष सुरू आहे त्याला ऑपरेशन एपिक फ्युरी असं म्हटलं जातं आणि जो 28 फेब्रुवारीपासून सुरू झाला. तर त्याच्यामध्ये एवढं नक्की आहे की हे युद्ध अतिशय खर्चिक झालेलं आहे किंवा त्याची किंमत खूप वाढते आहे. अमेरिका हरेल असं काही म्हणता येणार नाही, परंतु अमेरिकेने अतिशय महागडी शस्त्र वापरून जे इराणचं नुकसान केलं आहे ते किती परवडेल हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ स्वस्त ड्रोन्स म्हणजे ड्रोनची किंमत $20-25,000 नाही आहे आणि त्याच्याविरुद्ध जे अमेरिकेची जी मिसाईल्स वापरली जातात पेट्रियॉट वगैरे त्यांची जी किंमत आहे ही 30 ते 35 कोटी एवढी असू शकते. तर म्हणजे थोडक्यात छोटीशी ड्रोन पाडण्याकरता अमेरिकेने प्रचंड पैसा खर्च केला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांची जी एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत त्यांना तिथे तैनात केलेलं आहे इंडियन ओशनमध्ये आणि तिथून विमानं पाठवणं हे अत्यंत खर्चाचं आहे. ॲक्च्युली झालं काय आहे, अमेरिकेला अत्यंत खर्च करून युद्ध करायची सवय झाली आहे. आज अमेरिकेशिवाय जगामध्ये कोणीही एअरक्राफ्ट कॅरियर वापरत नाही आणि तिथून अशी इतक्या लांबून विमानं पाठवण्याचं काम कोणीही करत नाही. जवळच्या जवळ ड्रोनचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे ज्यावेळेला आपण शस्त्र मोठ्या प्रमाणामध्ये तैनाती करतो, सैन्याला मोठ्या प्रमाणात तैनात करतो, तर त्याचा खर्च हा खूप होतो. डोनाल्ड ट्रम्प यांना वाटलं होतं की इस्रायल माफ करा, जर इराणचं नेतृत्व मारलं गेलं तर इराणमध्ये क्रांती होईल, इराणचे लोक रस्त्यावरती येऊन डोनाल्ड ट्रम्प यांना धन्यवाद म्हणतील, परंतु तसं काही होताना दिसत नाही आहे आणि हे युद्ध खूप वेळ चालेल असं म्हणता येईल. याच्याशिवाय सध्या जरी डोनाल्ड म्हणजे अमेरिकेला जरी एअर सुपिरियॉरिटी किंवा हवाई वर्चस्व जरी मिळालं असेल तरी पण जे छोटी छोटी शस्त्र जी इराणकडे आहेत तर त्याचा वापर करून त्यांनी जी 22-23 अमेरिकन बेसिस मिडल ईस्टमध्ये होती त्यांचं नुकसान केलं. त्यांनी अमेरिकन वकिलातीचं नुकसान केलं. त्यांनी जे इतर सुन्नी राष्ट्र जी अमेरिकेच्या बाजूनी होती त्यांच्या मोरालवरती परिणाम केला. ज्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की अमेरिका त्यांचं रक्षण करण्याकरता पुरेसं तयार नाही. इनफॅक्ट इस्रायलमधून ज्यावेळेला अमेरिकन्सना बाहेर निघायचं होतं त्यावेळेससुद्धा डोनाल्ड ट्रम्प त्यांना मदत करू शकले नाही. तर त्याच्यामुळे हे युद्ध जर दीर्घकाळ चाललं तर अमेरिकेला किती परवडेल हे हा एक अतिशय विश्लेषणाचा विषय आहे. कारण त्यांच्याकडे जे साठे आहेत मिसाईल्सचे असो की इतर असो तर ते लिमिटेड असतात आणि प्लस जे सैनिक तिथे काम करतात ते लिमिटेड वेळ युद्ध लढू शकतात. तर त्याच्यामुळे युद्धाचा नेमका खर्च किती होतो आहे आणि जी शस्त्र वापरली जात आहेत त्यांचा इफेक्ट इराणवरती किती होतो आहे याचं थरो विश्लेषण हे करावं लागेल. अर्थात अमेरिकेनेसुद्धा आता स्वस्त शस्त्र वापरायला सुरुवात केली आहे. त्यांनी आता ग्रॅव्हिटी बॉम्ब वापरायला सुरुवात केली. पहिले ते प्रिसिजन गायडेड ॲम्युनिशन वापरायचे किंवा क्रूज मिसाईल वापरायचे माफ करा. तर त्याच्याऐवजी आता ते स्वस्त असे जे ग्रॅव्हिटी बॉम्ब्स आहेत जे फक्त शेवटच्या फेजमध्ये ज्यांना गाईड केलं जातं आणि ज्यांची किंमत म्हणजे 1/50th आहे बाकीच्या मिसाईलच्या तुलनेमध्ये, तशी ते शस्त्र वापरत आहेत. त्यांनी धडे शिकलेले आहेत, परंतु आतापर्यंत झालेला युद्धाचा खर्च हा 4-5 अब्जहून जास्त आहे. अमेरिकेची काही विमानं पडली आहे, त्यांचं मोठं जे रडार होतं ते उद्ध्वस्त झालेलं आहे. तर त्याच्यामुळे खर्चाचा अंदाज लावून डोनाल्ड ट्रम्प यांनी लढाई लढायला पाहिजे. दुर्दैवाने डोनाल्ड ट्रम्पना लढाई कशी लढायची याचं फारसं ज्ञान नाही. त्यांनी त्यांच्या जनरल्सची कधी विचार पण केलेला नाही आहे की युद्धात आपल्याला नेमकं करायचं काय. तर त्याच्यामुळे विदाऊट एम असलेलं युद्ध जर ते पुढे चालवत राहिले तर हा खर्च वाढून अमेरिकेला ते युद्ध न परवडणारं आहे.